आज आपण पाहणार आहे ब्लाऊजमध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये कप्स कसे बसवायचे ते. तर नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, कप्स बसवण्यासाठी मी ते फ्रंट पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊजला कप्स बसवतो त्यावेळी आपण अस्तर नेहमी एक्स्ट्रा कट केलेलं असतं, तर मी कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर हा आहे तो आपला मेन भाग आहे, त्याच्यावरती अस्तर एक जोडून घ्यायचं आहे. दोन्ही जोडायचे नाही आहेत, आता एकच जोडायचं आहे. तर मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. तर बघा, ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती उलट बाजूकडे मी हे अस्तर जोडून घेते. एकदम सोपी पद्धत आहे, नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा सहज जमेल अशा पद्धतीमध्ये मी तुम्हाला हे कप्स बसवायला दाखवते. तर बघा, संपूर्ण याच्यावरून शिलाई करून घ्यायची आहे. फिनिशिंग पण छान येतं अशा पद्धतीने कप्स बसवलं तर, आणि लूज होत नाहीत, एकदम टाईट बसतात. तर बघा, मेन कपड्यावरती व्यवस्थित हात फिरवून कापड प्लेन करून घ्यायचं आहे आणि मगच याच्यावरून शिलाई करायची. तर बघा, थोड्या थोड्या अंतरावरती पकडून मी संपूर्ण अस्तर आहे ते बसवून घेतलेलं आहे. आता याच्या बाजूला जो मेन कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, संपूर्ण कटिंग मी करून घेते. तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा. मला एक कमेंट आलेली होती की एकदम सोप्या पद्धतीमध्ये प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये कप्स कसे बसवायचे ते दाखवा. तर या अगोदर पण मी व्हिडिओ पूर्ण ब्लाऊजचा अपलोड केलेला आहे, पण तो त्यांनी कदाचित पाहिला नसेल, तर त्यासाठी मी हा एक फक्त कप्स बसवून दाखवत आहे या व्हिडिओमध्ये. तर बघा, हा मेन पार्ट आपला तयार झालेला आहे. आता हे जे आपण एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलेलं असतं ना अस्तरचं कप्स बसवण्यासाठी, ते याच्यावरून आपल्याला जोडायचं आहे. तर फक्त शोल्डरच्या भागावरच याला शिलाई करून घ्यायचं आहे, इतर कुठेही याला शिलाई करायचं नाही. अस्तरच्या बाजूकडे अस्तर ठेवायचं आहे आणि मी जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने हे अस्तर जोडून घ्या. बाकी सगळीकडे ओपन आहे, मी दाखवले तुम्हाला. तर बघा, याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. मी तुम्हाला याच्यावरती गळा कसा करायचा ते पण दाखवणार आहे. तर पेपर कॅनव्हासवरती मी याचा गळा तयार करणार आहे. तर याचा मी सेंटर मार्किंग करून घेतलेला आहे मधोमध फोल्ड करून. तर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. एक पट्टीने सरळ लाईन मारून घ्या, व्यवस्थित मार्किंग झालं नसेल तर. पेपर कॅनव्हासवरती गळे तयार केल्यानंतर ब्लाऊजमध्ये फिनिशिंग पण खूप छान येतं. तर बघा, गळा कट करण्यासाठी मी इथे हा पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. याला फोल्ड करायचा आहे डबलमध्ये. त्यानंतर याच्यासाठी मी गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. त्यानंतर उंची ठेवत आहे मी कटिंगमध्ये 7 इंच, म्हणजे 6.5 इंचाचा गळा याचा तयार होईल. आणि खालच्या बाजूकडे रुंदी मी घेतलेली आहे 3 इंच. तर याचा बॉक्स बनवून घ्यायचा आणि यामध्ये गोल आकार द्यायचा. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही ब्लाऊजला गळा तयार करू शकता. तर बघा, याच्या बाजूने तुम्हाला 1-1 इंचाने एक्स्ट्रा पेपर वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर एकसारखं कटिंग व्हावं याच्यासाठी मी मोजूनच मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर बघा, हे तुम्हाला असं कट करून काढायचं आहे. त्यानंतर इथे वरती एक मार्किंग करा आणि या मार्किंगप्रमाणेच आतला गळा कटिंग करा. त्यामुळे काय होतं, गळा रुंदी आहे ना ती वाढत नाही किंवा कमी पण होत नाही. जेवढी आपण कटिंगमध्ये ठेवलेली आहे तेवढीच तयार होते, म्हणून पूर्ण ओपनमध्ये कटिंग नाही करायचं. अशा पद्धतीने आतला भाग कट करून काढायचा. तर बघा, मी कटिंग केलेलं आहे. असं मार्किंग करून घ्या सेंटरचं व्यवस्थित, म्हणजे शिलाई करताना सोपं जातं. आता अस्तरवरती हा पेपर ठेवायचा आहे आणि याच्यावरून तुम्हाला शिलाई करायची आहे. तर बघा, मी इथे शिलाई करून घेते, पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही याला प्रेस पण करून घेऊ शकता जर तुम्हाला शिलाई करता येत नसेल तर. तर बघा, मी याच्यावर पटकन अशी शिलाई करून घेते. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला पण लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशा सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ब्लाऊजच्या कटिंग आणि शिलाई बघायला भेटतील. तर बघा, कट्स मारून घ्यायचे आहेत अस्तरवरती आणि हा अस्तर आहे तो आपल्याला पेपरवरती फोल्ड करायचा आहे. तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवणार आहे कप्स कसे बसवायचे असतात ते, आणि फिनिशिंग पण याचं छान येतं, फिटिंग पण मस्त बसतं. पण तुम्हाला जर संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग बघायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, किंवा एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा एंड स्क्रीनला पण लावेन, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर बघा, फोल्ड केल्यानंतर जो एक्स्ट्रा राहिलेला अस्तर असतो तो आपल्याला असं कट करून काढायचा आहे, तसाच ठेवायचा नाही. तर बघा, मी संपूर्ण या अस्तरचं कटिंग करून घेते. आपल्या चॅनलवरती आणखी खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत ब्लाऊजचे, ड्रेसचे,
वेगवेगळ्या डिझाईनचे, ते व्हिडिओ तुम्ही नसतील पाहिले तर जाऊन नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी कटिंग शिलाई दाखवलेलं आहे. तर बघा, या पार्टचा आपल्याला असा सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे, जसं आपण फ्रंट पार्टचा केलेला होता तसा. आता सेंटर मार्किंगला सेंटर मार्किंग असं जॉईंट करायचं आहे किंवा मॅच करायचं आहे आणि या गळ्याच्या आकाराप्रमाणे याच्यावरून शिलाई करायची आहे. शिलाई करताना आपल्याला पेपरच्या कडेने करायची आहे. पेपरवर अजिबात शिलाई नाही करायची. जसा आकार आहे त्या पद्धतीने शिलाई करून घ्या. तर इथे माझा सिंपल राऊंड शेप आहे, पण तुमचा कोणताही असू शकतो, जसं की पानगळा, पंचकोनी गळा किंवा व्ही शेपमध्ये असू शकेल. तर त्या पद्धतीनेच तुम्हाला व्यवस्थितरित्या शिलाई करून घ्यायची आहे. आणि बघा, शिलाई झाल्यानंतर अर्धा इंच कपडा ठेवून आपल्याला आतला जो कपडा आहे तो असा कट करायचा आहे. आता हा जो ठेवलेला कपडा आहे ना, याच्यावरती थोड्या थोड्या अंतरावरती कट्स द्यायचे आहेत. कट्स देताना आपली शिलाई कट नाही होणार याच्याकडे लक्ष ठेवा आणि या पद्धतीने हे कटिंग करून घ्या. तर बघा, कट दिल्यामुळं काय होतं, हा जो पेपर आहे ना, एकही गुढी न पडता किंवा एकही चून न पडता पेपर छान असा आतल्या बाजूकडे फोल्ड होतो. तर बघा, मी संपूर्ण हा जो पेपर आहे ना, तो थोड्या थोड्या अंतरावरती असं पकडून व्यवस्थितरित्या फोल्ड करून याच्यावरून एक कडेने शिलाई देऊन घेत आहे. तर मी याला एकदम कडेने देते शिलाई, पण बऱ्याच जणांना वरून शिलाई शक्यतो आवडत नाही गळ्यावरती. तर त्यावेळी तुम्ही काय करायचं, इथे 5 नंबरची टिप देऊन घ्यायची आणि ज्यावेळी आपला ब्लाऊज पूर्ण होईल ना, त्यावेळी त्याच्यावरती हात शिलाई करायची आणि ती हात शिलाई झाल्यानंतर मग तुम्ही ही टिप काढून टाकू शकता. तर बघा, तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते किंवा जी आवडते ती पद्धत तुम्ही इथे वापरू शकता. तर बघा, इथे मी याच्यावरती एकदम कडेने म्हणजे किनारीला बारीक टिप देऊन घेत आहे, कारण ही टिप मी काढणार नाही आणि ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर मी याच्यावरून हात शिलाई पण कडेने करून घेणार आहे. तर बघा, मस्त असा आपला फिनिशिंग सोबत हा गळा जो आहे तो तयार झालेला आहे आणि हे दोन्ही पार्ट सेपरेट आहेत, तुमच्या लक्षात आलंच असेल. आता बघा, आपल्याला कटोरीचा भाग घ्यायचा आहे. उलट बाजूकडे त्याच्या अस्तर ठेवायचे. तर चेक करा, सरळ बाजू उलट बाजू बऱ्याच ब्लाऊज पीसची ओळखता येत नाही आणि पार्ट पण असे समोरासमोरच ठेवायचे आहेत व्यवस्थितरित्या चेक करून. त्याच्यावरती हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावर संपूर्ण शिलाई करायची आहे आणि याचं जे बाकीचा कपडा असेल ना, तो काढून टाकायचा आहे. तर बघा, मी सांगितल्याप्रमाणे कटोरीचे दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत. आता एक एक करून ही दोन्ही कटोरी मी जोडून घेते. तर बघा, कटोरी जोडताना सुद्धा आपल्याला जे वरचं अस्तर आहे ना, आतल्या बाजूकडचं एक्स्ट्राचं, ते अस्तर सोडूनच कटोरीचा पार्ट जोडायचा आहे आणि मार्जिन अर्धा इंच घ्यायचं आहे. तर बघा, आता इथे तुमचं कटिंग कोणत्या पद्धतीचं आहे ते मला माहीत नाही, पण माझ्या कटिंगमध्ये मी इथे अर्धा इंच मार्जिन घेऊनच शिलाई करत असते. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित पकडायचं आहे आणि अजिबात ओढायचं नाही. जसा पार्ट आहे त्या पद्धतीने फिरवत त्याच्यावरती अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे. तर बघा, अजिबात कटोरी कमी पण पडत नाही किंवा जास्तही होत नाही, परफेक्ट बसते. पण तुम्ही ओढून जर बसवलात तर ती कमी जास्त होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर बघा, आपल्या बसवण्यावरती सुद्धा खूप जास्त अवलंबून असतं की आपण कटोरी कशी पकडतो किंवा किती ओढतो त्याला, तर त्याच्यावरती ते ठरतं. तर बघा, अशा पद्धतीने आपली एका बाजूकडची कटोरी जोडून झालेली आहे. आता मी दुसऱ्या बाजूकडची जोडून घेते. तर ही पण कमरेच्या बाजूकडूनच जोडायची आणि समजा मुंड्याच्या बाजूकडे जरी काही कमी जास्त झालं अर्धा इंच, पाव इंच, तर आतल्या मुंड्याचं कटिंग मी केलेलं नसतं अजून आणि ज्यावेळेस मी कटोरीचा पार्ट बसवते त्यावेळेस ते मुंड्याचं कटिंग करून घेतलं की तो पार्ट वाढलेला निघून जातो आणि मुंडा कट पण होत असतो. तर बघा, अशा पद्धतीने मी दोन्ही पण जोडून घेत आहे. तर हा जो पीस आहे ना, तो सिंथेटिकचा सिल्कचा आहे, त्यामुळे याच्यावरती शिलाई व्यवस्थित होत नाही आहे. कपडा थोडासा गोळा झाल्यासारखा वाटतोय, पण याच्याऐवजी जर तुमचा कॉटनचा असेल ना, तर त्याचं फिनिशिंग खूप छान येईल. तर बघा, याच्यावर देखील मी इथे अशी डबल टिप देऊन घेते. एकदम नाजूक कपडा आहे हा, त्यामुळे थोडासा असं खेचल्यासारखी शिलाई वाटत आहे याच्यावरती. दोन्ही बाजूकडची आपली मेन कटोरी जी आहे ना, ती जोडून झालेली आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला आता या अस्तरला कटोरी जोडायची आहे, जे की आपलं एक्स्ट्राचं आहे. तर बघा, या बाजूकडे पण तुम्हाला कमरेच्या बाजूकडून जोडायचं आहे. फक्त ठेवताना सरळ बाजूकडून ही कटोरी ठेवा, म्हणजे याची जी शिलाई आहे ना, ते आतल्या बाजूकडे होऊन जाईल. तर बघा, इथे पण तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊनच टीप मारायची आहे आणि ही कटोरी जोडताना पण अजिबात पार्ट ओढून असा धरायचा नाही आहे. व्यवस्थित एक अंदाज घेतच
तुम्हाला शिलाई करायची आहे. परफेक्ट बसते कटोरी, एकदम कमी जास्त होत नाही. माझी जी या ब्लाऊजची कटिंग आहे ना ती पण खूप सोपी आहे आणि एकदम परफेक्ट आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ तुमचा कोणताच मिस होणार नाही. तर बघा, एका बाजूकडची जोडून झालेली आहे. याच पद्धतीने मी आता दुसऱ्या बाजूकडची जोडून घेते. पण ही पण कटोरी जोडताना तुमच्या लक्षात आलं असेल की मी कमरेच्या बाजूकडूनच जोडत आहे. हा जो ब्लाऊज आहे तो पाठीमागच्या हुकांचा आहे. तर बॅक पार्ट आणि स्लीव्ज मी याच्या तयार करून ठेवलेले आहेत. याचे फक्त तुम्हाला पॅड बघायचे होते, म्हणजे कप्स बघायचे होते कसे बसवतात ते. तर मी यामध्ये एवढंच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर बघा, आपला हा पार्ट आता तयार झालेला आहे. आता आपण याच्यावरती कप्स बसवणार आहे. तर बघा, अस्तरवरती काय करायचं, खालून 2 इंचावरती मार्किंग करायचं. म्हणजे काय होतं, याचं हा जो भाग आहे ना तो याचं अंतर हे 1.5 इंच होतं, कारण खाली कमरपट्टी आपण लावणार आहे. तर बघा, दोन्ही बाजूकडे सेम मार्किंग करायचं 2-2 इंचावरती. आणि मी मार्किंग कुठे करते तुमच्या लक्षात आलं असेल, जिथे आपण कटोरीची शिलाई केलेली आहे तिथे. आता हा कप्स घ्यायचा आहे, याच्यावरती तुम्हाला सेंटर मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने. आता बघा मी कशा पद्धतीने ठेवते. आपला हा जो कप आहे तो असा बसणार आहे, ठीक आहे. आता याला काय करायचं, मध्ये प्रेस करायचं, म्हणजे हात थोडासा असं चेपवायचं. चेपवल्यानंतर जिथे आपण 2 इंच मार्किंग केलेलं आहे ना तिथून स्टार्ट करायचं शिलाई करण्यासाठी. तर व्यवस्थित मार्किंगपासूनच बसवा, खाली येऊन देऊ नका किंवा वरतीही जाऊन देऊ नका. आणि व्यवस्थित खालचा कपडा पण हाताने असा सरळ ठेवा आणि मधोमध येईल इथंपर्यंत याच्यावरून शिलाई करून घ्या, जसं मी घेतलेलं आहे त्या पद्धतीने. आता याला सरळ करा. तर बघा, एकदम मस्त फिनिशिंगमध्ये आणि मजबूत असा कप आपला हा इथे बसवून झालेला आहे. सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूकडचा पण बसवून घेऊयात. तर बघा, याला पण सेम तीच पद्धत आहे. अशा पद्धतीने याला ठेवणार आहे आपण आणि याला मध्ये प्रेस करणार आहे, म्हणजे चेपवणार आहे मध्ये आणि इथून आपण शिलाई करणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेले आहेत कसे बसवायचे असतात ते. तर तुम्हाला कोणती पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बसवून घ्या. पण ही पद्धत ना एकदम सोपी आहे आणि कोणालाही जमेल हे बसवायला. अजिबात म्हणजे दिसायलाही खराब दिसत नाही. फिनिशिंग याचं खूप छान दिसतं आणि मजबूत बसतो शिलाई करून. बघा, हा दुसरा पण इथे मी शिलाई करून घेतलेला आहे. याला पण सरळ करायचे. तर एकदम छान मधोमध असे हे दोन्ही कप्स बसलेले आहेत. आता आपल्याला काय करायचे, हे जे अस्तर आहे ना ते संपूर्ण शिलाई करून घ्यायचे. तर एक्स्ट्राचे जे दोरे वगैरे असतात ते सगळं कट करून व्यवस्थित करून घ्यायचं आणि याच्यावरून शिलाई करायची. आता व्यवस्थित अस्तर काटोकाट ठेवायचं. कटिंग वगैरे काही करायचं नाही आहे आपल्याला, कारण हे जे अस्तर आहे ना ते आतल्या बाजूकडे लूज असलं तरीही चालतं, पण टाईट व्हायला नको, म्हणून कटिंग अजिबात करायचं नाही, कारण हे कटिंग आपण परफेक्ट करून घेतलेलंच आहे. तर बघा, व्यवस्थितरित्या सगळे पॉईंट टू पॉईंट असे घ्यायचे आहेत शिलाईचे, जसं मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने. आणि माझे आलेसुद्धा आहेत व्यवस्थित, एकही भाग माझा मागे पुढे झालेला नाही आहे. तर संपूर्ण मी शिलाई करून हा भाग इथे असा जोडून घेतलेला आहे. तर बघितलं, एकदम सोपी पद्धत आहे बसवण्याची. फिनिशिंग पण छान येतं, पटकन तयार होतात बसवून. आता सध्या बऱ्याच म्हणजे कस्टमर आहेत ना ते कप्स बसवूनच ब्लाऊज तयार करून घेत आहेत. तर खूप गरज आहे सगळ्यांनाच यावेत कप्स बसवायला. तर याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर बघा, हा पार्ट मी याला मधोमध असा फोल्ड करते अगोदर, त्यानंतर इथे अर्धा इंच असं वरती घेऊन इथला भाग जो आहे ना तो मी कटिंग करून घेत असते. म्हणजे माझ्या कटिंगमध्ये तर हीच पद्धत आहे. तुमची पद्धत कोणतीही असू शकते, फक्त तुम्ही इथे लक्षात घ्या की मी कप्स कसे बसवलेले आहेत. तर बघा, असं मार्किंग करायचं आणि हा जो तिरका झालेला भाग आहे ना तो कट करायचा, कारण मी बॅक पार्टमधून पण हे कटिंग केलेलं असतं, त्याच्यासाठी मी फ्रंटमधून पण हे कटिंग करते, नाहीतर बाहीतले जॉईंट किंवा फिटिंग व्यवस्थित येत नाही. आता मी याला 3 इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे, त्याला फोल्ड केले आणि ते कमरपट्टी बसवते. तर बघा, इथे पण अर्धा इंच मार्जिन घेऊन आपल्याला ही पट्टी बसवायची. तुम्ही सिंगल पट्टी पण वापरू शकता किंवा अशी डबल जरी घेतली ना काहीच हरकत नाही, हे याचं पण म्हणजे फिनिशिंग छान येतं. तर बघा, अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती व्यवस्थित काटोकाट पकडून अर्धा इंच मार्जिन घेऊन याच्यावरून शिलाई करायची आहे.
तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला किंवा माझी कप्स बसवण्याची पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते पण कमेंटमध्ये सांगत चला. आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत, जसं की ब्लाऊज डिझाईन आहेत, त्यानंतर पूर्ण ब्लाऊजचे कटिंग आहेत, कटोरीचे ब्लाऊज आहेत, 4 टक्स आहेत, प्रिन्सेस कट आहेत आणि प्रत्येक साईजचे ब्लाऊज आहेत. तर नक्की चॅनलवरती जाऊन आपल्याला भेट द्या. तर बघा इथे दाब टिप देऊन घेतलेली आहे मी. आता ही पूर्ण पट्टी आतल्या बाजूकडे फोल्ड करायची आणि इथे पण दाब टिप द्यायची. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती ना साड्यांचे ड्रेस पण आहेत, कारण सध्या साड्यांच्या ड्रेसचा ट्रेंड खूप आहे आणि प्रत्येक प्रकारचे मी कटिंग दाखवलेले आहेत, जसं की नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा सहज जमेल अशा पद्धतीमध्ये मी कटिंग शिलाई दोन्ही पण दाखवलेलं आहे. तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन सगळे व्हिडिओ बघा. तर बघा कमरपट्टी याची बसवून झालेली आहे, म्हणजे आपला हा जो फ्रंटचा पार्ट आहे ना तो आता एकदम असा तयार झालेला आहे. तर बघा एकदम छान याचं फिनिशिंग आलेलं आहे आणि सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेलं आहे कसे बसवायचे असतात ते. तर ते मार्किंग केलेलं होतं मी सेंटरला, त्यामुळे ते तिथे दिसत आहे, पण नंतर मी त्याला काढून घेईन. तर अशा पद्धतीने ब्लाऊजमध्ये कप्स बसवून झालेले आहेत आणि आतल्या बाजूकडून पण बघा याचं फिनिशिंग एकदम छान आलेलं आहे. कुठेही अस्तर गोळा झालेलं नाही आहे किंवा असं मी ओढून ताणून पण बसवलेलं नाही, एकदम छान बसलेले. कमरेला गळ्याला हात शिलाई करायची आणि समोरून म्हणाल तर हा पण पार्ट एकदम छान दिसत आहे. एवढंच फक्त कपडा जो आहे ना तो सिंथेटिकचा सिल्कचा आहे, त्याच्यामुळे थोडंसं शिलाई करताना कापड असं गोळा झाल्यासारखं झालेलं आहे, पण याच्यावरून मी प्रेस करून घेईल आणि तो पण प्रॉब्लेम निघून जाईल. तर बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेलं आहे कप्स बसवायला. पुन्हा भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.